फरक जाणवलेला आहे, तर तोच व्हिडिओ मी तुम्हाला आज पाठवणार आहे. तुम्हाला कोणाला हेल्थसाठी जर ते करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. तर ह्या पृथ्वीवरती अन्न आणि पाणी आहे म्हणून आपण आहोत. म्हणून मनुष्य जीवन हे पृथ्वीवरती आहे, बाकी कुठं नाही आहे. म्हणून जेवणाच्या आणि पाणी पिण्याच्या आधी साधे आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे. अन्न आणि पाणी या चमत्काराचे महत्त्व ओळखून, त्यांना मान्यता देऊन, त्यांना अभिवादन करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आजची कृती आहे. आजची कृती ही करण्याची कृती आहे. जेव्हा कधी तुम्ही पाणी प्याल, जेव्हा कधी तुम्ही अन्न खाल, त्याआधी कंपल्सरी जाणून बुजून आभारी आहे म्हणायचं आहे. जर नाही लक्षात राहिलं तर परत तुम्ही विसरला, तर जेव्हा कधी परत तुम्ही अन्न खाणार असाल, पाणी पिणार असाल, तर त्यावेळेस थँक्यू म्हणायचंच आहे. किंवा आधी पाठीमागं जायचं, त्या क्षणाला तो क्षण आठवायचा आणि त्या क्षणाची सुरुवात जी होती त्यावेळेस आठवून त्याला थँक्यू म्हणायचं. दोन्हीही तुम्ही केलं तरी चालतंय. तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडतात आणि त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही, तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाणी याच्याबद्दल जर कृतज्ञता व्यक्त केली तर या जगामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही. म्हणजे लेखिकेला इथं काय म्हणायचं, आपल्याला माहिती आहे कृतज्ञता ही त्या गोष्टींवर जर व्यक्त करायला लागलो तर ती गोष्ट आपल्याजवळ टिकते आणि त्या गोष्टीमध्ये वाढ होते. तेच करायचं आपल्याला अन्न आणि पाणी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर ती गोष्ट टिकणार आहे आणि ती गोष्ट वाढणार आहे. हे लेखिकेला इथं सांगायचं आहे की त्यामुळं अन्न आणि पाणी हे इतकं महत्त्वाची गोष्ट आहे जगण्यासाठी, तर त्या गोष्टीबद्दल जितकी जास्त कृतज्ञता व्यक्त करता येईल तितकी करायची, म्हणजे त्या गोष्टींमध्ये वाढच होत राहील. कधीच कोणाला उपाशी राहावं लागणार नाही. अन्न आणि पाण्याशिवाय तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला त्याची कमतरताही कधी भासणार नाही. आणि ती गोष्ट ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. ह्याचा अर्थ काय की तुम्ही मी आता जसं सांगितलं वॉटर थेरपी, ही गोष्ट तुम्ही तुमच्या इच्छांसाठी सुद्धा व्यक्त करू शकता. म्हणजे इथं तुमच्या प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार आहे जर तुम्ही अन्न आणि पाणी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर. प्राचीन काळामध्ये असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी हा ईश्वरी कृपाप्रसाद आहे आणि त्यांना जर कृतज्ञतेची जोड दिली तर त्यांना मिळालेल्या कृपाप्रसादाचे शुद्धीकरण होते. अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्समध्ये निरीक्षण परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळाच्या लोकांची जी धारणा होती तीच बरोबर आहे हे लक्षात येतं. ज्याचं निरीक्षण केलं जातं त्यामध्ये निरीक्षणाच्या कृतीमुळे घडणाऱ्या बदलांचा संदर्भ क्वांटम फिजिक्समधील निरीक्षण परिणाम देत असतो. त्याप्रमाणे जर तुम्ही तुमची कृतज्ञता तुमच्या अन्नावर आणि पाण्यावर केंद्रित केली तर त्यातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा बदलण्यात मदत होते आणि त्याचं शुद्धीकरण होतं. जेव्हा तुम्ही हे अन्न सेवन करता आणि पाणी पिता तेव्हा तुमच्या शरीरावर चांगलाच परिणाम होणार. म्हणजे एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरती मला सापडला तर तुम्हाला सांगेन की ज्या पदार्थावर किंवा ज्या पेयावरती आपण कृतज्ञता व्यक्त करतो किंवा ज्याच्यावर नाही केलेली, तर जिथं कृतज्ञता व्यक्त केलेलं आहे, जिथं प्रेम दाखवलेलं आहे, जिथं आपुलकी दाखवलेली आहे, त्या पाण्यामधलं जे स्ट्रक्चर आहे ते बदलतं. म्हणजे ते पाणी शुद्ध होतं आणि ते पाणी शुद्ध होऊन जेव्हा आपल्या शरीरात जातं तेव्हा आपल्या शरीरावर त्याचा चांगलाच परिणाम होतो. तर हे
सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे. ह्याचा एक व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, मला सापडला तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे जे जुने लोक म्हणत होते की हा ॲज अ जे आहे ते हा प्रसादसारखा आहे, आपल्याला जे अन्न आणि पाणी मिळालेलं आहे, तर त्याला नेहमी प्रसादासारखंच घ्यायचं, कधीही त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी व्यक्त करायची नाही. तर हे इम्पॉर्टंट आहे आजच्या लेसनला. खाद्यपेयाबाबत कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेचच अनुभव घ्यायचा असेल तर आपला अन्नपाण्याचा मनपूर्वक स्वाद घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ते खाताय किंवा पिताय तेव्हा तुम्ही, आजकाल कसं आपण गडबडीत खातो, मग कुठं बाहेर जेव्हा पार्टी असते काय असते तर कोणी उभा राहून खातं, कोणी कसंही खातं. तर हे जे खाणं आहे याला आपण हे तितकंसं मग आपल्या शरीरावरती चांगला परिणाम करत नाही. तर जेव्हा तुम्ही खाताय तर त्याचा आस्वाद तुम्हाला घेता आला पाहिजे. म्हणजे ते हळूहळू तुम्ही चावून त्याचा आस्वाद घेऊन पाणी पिताना पण थोडासा त्याचा स्वाद घेऊन, पाण्याला स्वाद नसतो पण तुमच्या आतमध्ये जी लाळ आहे त्याच्यामुळे त्याला स्वाद येऊ शकतो. तुम्ही जे काही पेय पिणार आहे ते त्याला येऊ शकतो. तर त्याचा आस्वाद घेऊन तुम्ही समाधानाने, आनंदाने आणि कृतज्ञता व्यक्त करून ते जे प्याल त्याच्यामुळे तुमच्या शरीरावरती चांगलाच परिणाम होणार आहे. तर आजपासून आपल्याला खाताना आणि पिताना कंपल्सरी आभारी आहे हे शब्द म्हणायचे आहेत. जर तुम्ही खाणी आणि पिण्यापूर्वी म्हणजे तुमचं जेवण असेल आणि एखादे फळ जर तुम्ही खाणार असाल, नाश्ता करणार असाल किंवा पाणी पिणार असाल तर क्षणभर थांबा. तुम्ही काय खाताय आणि काय पिताय याकडे लक्ष द्या आणि तुमच्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे शब्द म्हणा. नंतर तुम्हाला शक्य असेल एक घात घ्या, त्याच्याकडे नीट लक्ष देऊन त्याचा स्वाद घ्या, त्याचा आनंद घ्या खाण्याचा आणि त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. ही आजची कृती आहे आणि ही आजपासून रोज करण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हाही तुम्ही जेवाल, जे काही पदार्थ तुमच्या ताटाबद्दल आहेत त्याच्याबद्दल तर थँक्यू म्हणायचंच आहे, पण त्याच्या मागं जितक्या जणांची मेहनत असेल त्या सर्वांना थँक्यू म्हणायचं. कॉमनली जनरली सगळ्यांना थँक्यू असं म्हणलं तरी चालतं, पण कमीत कमी आपण ते इमॅजिनेशन करून त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. मी जसं करते तसंही तुम्हाला करून बघा, कारण माझ्या कृतज्ञतेत त्यामुळे वाढ होते. मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारते तेव्हा मी अन्नावरून आणि पेयावरून बोटं फिरवते, जणू काही मी जादूची सोनेरी बारीक कणच त्यांच्यावर शिपडत आहे. हे जादूचे सोनेरी बारीक कण ज्याला ज्याला स्पर्श करतील त्याचं शुद्धीकरण होईल आणि त्यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असं खरोखरच वाटायला लागतं आणि त्यामुळे मी जी गोष्ट खाते आणि पिते त्याचा मी जादूच्या घटकामध्ये समावेश करते. हे जर तुम्हाला परिणामकारक वाटलं तर तुम्ही तसं करा. म्हणजे काय म्हटलं की ही जी बोटं आहेत आपली, जे आपल्याला एखाद्या गडबड असते, पटकन खायचं असतं, प्यायचं असतं, त्यावेळेस आपल्या लक्षात राहत नाही की आपल्याला आभारी म्हणायचं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, जे काही टेबलवरती तुम्ही कुठंही पाणी ठेवलेलं असतं, अन्न तयार झालेलं असतं तुमचं टेबलवर असेल, एखादा कळशी असेल, मग असेल, काही असेल, जे काय असेल, तर त्याच्यावरती अशी बोटं फिरवायची आणि इमॅजिनेशन करायचं की कृतज्ञतेची शक्ती मी त्याला देत आहे. जसं काही ती सोनेरी कण मी त्यांच्यावर शिपडत आहे, म्हणजे ती कृतज्ञतेची शक्ती मी त्यांना देत आहे. म्हणजे ते खाण्यापिण्याच्या आधीच त्याला मी शुद्ध केलेले आहे. मग ते मी नंतर तसंच जरी खाल्लं तरी चालतं, मग आपल्याला गडबडीनं कधी कधी लक्षात राहत नाही आभारी म्हणणं. तर त्याच्यासाठी तुम्ही आधीही जे काही टेबलवरती आहे त्या प्रत्येक पदार्थावर आणि पेयावरती तुम्ही आधीच अशी बोटं फिरवायची आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणायचं. आणि मग जेव्हा तुम्हाला खायचं तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता. दिवसात कोणत्याही वेळी खाण्यापिण्यापूर्वी आभारी आहे हे शब्द तुम्हाला उच्चारायचे आहेत.
आणि आणि मग जेव्हा तुम्हाला आठवलं तर ठीक आहे, जर नाही आठवलं तर तुम्ही मागं जायचं, तो प्रसंग पुन्हा आठवायचा आणि त्यावेळेस कृतज्ञता व्यक्त करायची. मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणार नाही. म्हणजे तुम्हाला आज विसरले मी, मग उद्याच विसरले, मग मला लक्षातच नाही राहिलं, जेवताना थँक्यू म्हणायचं किंवा पाणी पिताना आभारी मानायचं, तर हे आपल्याला परवडणार नाही. हे आपल्याला जाणून बुजून कंपल्सरी म्हणायचंच आहे, कारण त्यामुळे तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावरती अवलंबून आहे. म्हणजे आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला करायचं आहे, मिळवायचं आहे, हे यावरती अवलंबून आहे. अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचे तुम्हाला दिसेल. म्हणजे जी गोष्ट आपण सारखी करतो तिथं जर कृतज्ञता ही आपण सारखी व्यक्त करायला लागलो तर आपोआपच ती आपल्या आतपर्यंत जायला लागते, मग ती नेहमीची सवय व्हायला लागते. इथं आपण आत्ता जाणून बुजून करतोय, पण नंतर आपल्याला ती सहज झाली पाहिजे. तुम्हाला पटकन तोंडात इथं घास आला की तुम्हाला पटकन आभारी आहे हे आलंच पाहिजे, त्याला इथं आठवायची गरज नाही लागली पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादं पाणी पिताय तेव्हा पटकन आभारी आलंच पाहिजे, त्याला तिथं आठवायचं नाही की मला पाणी पिण्याचे आभारी म्हणायचं आहे, नाही. हे इतकं सहज झालं पाहिजे. आणि इतकं सहज जेव्हा होईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडणार. आणि त्यामुळे मी हेच म्हणते की कृतज्ञता व्यक्त करणं हे इतकी सहज झाली पाहिजे की जसं आपण अन्न खातो आणि पाणी पितो. आणि जेव्हा तुम्ही अन्न खाताय आणि पाणी पिताय त्यावेळेस जर कृतज्ञता तुम्ही व्यक्त करायला लागाल तर ती सहज व्हायला मदत होते. दोन्ही एकमेकांना जोडून येतात. तर तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर जास्तीत जास्त अन्न आणि पाण्यासाठी तुम्ही करायला सुरू करा. म्हणजे बघा कसं तुमच्या आयुष्यामध्ये जादू घडायला लागतं ते. चल, आजचा लेसन सोपा होता इथं, तर हा इथं संपलेला आहे.